वर्ध्यामध्ये एक मद्यधुंद महिला पोलिसाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली। या धडकेत 2 जण जखमी झाले असून नागरिकांनी महिला पोलिसाला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचारीनेच उलटा रुबाब दाखवत तिथून पळ काढला। या प्रकरणाबाबत रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार खासगी कारने महिला कर्मचारी आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी जात होते। हे दोघे मद्यधुंद होते। दारूच्या नशेत असलेल्या महिला कर्मचारीच्या हाती कारची स्टेअरिंग होती। वर्धा आर्वी महामार्गावरील अग्रगामी शाळेजवळ या मद्यधुंद महिला पोलीस कर्मचारीने एका दुचाकीला धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले। ऋतिक कडू, पवन आदमने अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। पवन आणि ऋतिक हे दोघे दुचाकीने आर्वी नाक्याकडे जात होते। दरम्यान मागून येणाऱ्या MH48P0864 क्रमांकाच्या कारने धडक दिली। अपघातात ऋतिक कडू याच्या हाताला मार लागला तर पवन आदमने हा किरकोळ जखमी झाला। अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलीस दिसली। नागरिकांनी हटकले असता महिला पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजले। इतकेच नव्हे तर मागील सीटवर एक पुरुष अंमलदारही मद्यधुंद अवस्थेत निपचित पडून असलेला दिसून आला। नागरिकांनी त्याला हटकले असता पोलीस रुबाब झाडून तिथून पळ काढला। अपघात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी महिला पोलीस कर्मचारीला हटकलं। घडलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारू लागले। त्यापैकी एकाने मोबाईलवर शूट करत मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन आपल्या कॅमेऱ्यात टिपले। अपघात कसा केला, दारू पिऊन कार कशी चालवता असा जाब शूट करणारा व्यक्ती त्यांना विचारत होता।